महाराष्ट्रात सध्या घरगुती एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये गॅस सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता निवडक पेट्रोल पंपावर केरोसिन उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की राज्यात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या समस्यावर तात्पुरता उपाय म्हणून बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नाही त्यांना पर्यायी इंधन म्हणून केरोसिनचा वापर करता येईल. भुजबळ यांनी सांगितले की आज सकाळी त्यांनी पेट्रोलियम कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीत भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या प्रमुख कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. या कंपन्यांनी राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी दररोज सुमारे 9 मेट्रिक टन एलपीजीचे उत्पादन होत होते, ते आता वाढून 11,000 मेट्रिक टन करण्यात आले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार सध्या एलपीजी उत्पादनातील अडचणी दूर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या काळात सर्वप्रथम घरगुती ग्राहकांना गॅस पुरवण्याचे प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर जर गॅस उपलब्ध राहिला तर रुग्णालय, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि स्मशानभूमी यासारख्या अत्यावश्यक सेवांना 100% प्राधान्य दिले जाईल. तसेच औषध उद्योग आणि संरक्षण क्षेत्रातील उपग्रहांना एलपीजी वितरणात सुमारे 50% प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. दरम्यान केरोसिनच्या उपलब्धतेबाबतीत ही महत्त्वाची बातमी देण्यात आली. भुजबळ म्हणाले की राज्यात केरोसिनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. याआधी प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभांतर्गत केरोसिन देऊ नये असे न्यायालयाने निर्देश दिले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत लक्षात घेऊन सरकारने न्यायालयाला याबाबतीत माहिती दिली आणि सर्वसामान्य नागरिकांना केरोसिन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील काही वर्षात केरोसिनचे वितरण जवळजवळ बंद झाल्यामुळे केरोसिन डिझेलची साखळी तुटली होती. त्यामुळे आता सुरुवातीच्या टप्प्यात बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपनीच्या पेट्रोल पंपावर केरोसिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केरोसिनमध्ये भेसळ होण्याचा धोका देखील कमी होईल. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने काळा बाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली आहे. अधिकाऱ्याच्या पथकांनी तपासणी मोहीम राबवून आतापर्यंत 1208 गॅस सिलेंडर जप्त केले असून सुमारे 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. सध्या निर्माण झालेली ही परिस्थिती तात्पुरती असून उत्पादक वाढवण्यामुळे आणि पुरवठा सुधारल्यामुळे येत्या काही दिवसात गॅस तुटवड्याची समस्या हळूहळू कमी होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील गॅस तुटवड्याच्या या परिस्थितीवर सरकारने घेतलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. पुढील काही दिवसात परिस्थिती कशी बदलेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.